आदर्श अहवालात अशोक चव्हाणांवर थेट ठपका, तर सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर या 3 माजी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांवरही ताशेरे, पण अंतिम अहवाल राज्य सरकारनं फेटाळला. आता ठीक आहे, ज्याला काय म्हणायचं असेल तर म्हणेल. कॅबिनेटने काय निर्णय घेतला तुम्ही आपल्याला सांगितलं. स्वच्छ मुख्यमंत्र्यांनी झटकले हात, म्हणाले आदर्शचा निर्णय मंत्रिमंडळाचा, जास्त चर्चा नको. यांच्यावर कारवाई जर झाली असती तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची एका क्षणामध्ये अस्थिर झाली असती आणि आपल्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज केल्या गेलेला दिसतोय. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, जनतेच्या न्यायालयात जाण्याचा एकनाथ खडसेंचा इशारा, तसंच कायदेशीर पर्यायांचा सुद्धा विचार करा. डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाला 4 महिने पूर्ण, पण मारेकरी अजूनही मोकाट. गरज पडल्यास संशयितांची नार्को टेस्ट करणार, पोलिसांनी दिली माहिती. टोगोमधल्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कॅप्टन सुनील जेम्स मुंबईत दाखल. सुटकेबद्दल पंतप्रधान आणि टोगोच्या राष्ट्राध्यक्षांचे मानले आभार. देवयानी खोब्रागडे प्रकरणात पेच आणखी वाढला. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं देवयानींविरोधातले आरोप मागे घ्यायला दिला नकार. भारताची मागणी फेटाळली. समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल. केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका. आणि भारताचं स्वतःचं हलकं लढाऊ विमान तेजसची उड्डाण चाचणी यशस्वी. पुढच्या वर्षी हवाई दलात समावेश होण्याची अपेक्षा. मिग 21ची घेणार जागा.